आजकाल ना प्रत्येक जण आरोग्याबद्दल खूप जागरूक झालाय, नाही का? आणि याचमुळे पौष्टिक अन्नाची मागणी सुद्धा प्रचंड वाढली आहे. याच ट्रेंडमधनं एक नवीन शेती व्यवसाय सध्या खूपच चर्चेत आहे. तो म्हणजे स्पिरुलिना शेती. चला तर मग या सुपर फूडपासून एक सुपर बिझनेस कसा बनतो हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग हे स्पिरुलिना म्हणजे नेमकं आहे तरी काय? हे आहे एक प्रकारचं सूक्ष्म शैवाळ. पण साधंसुधं नाही. यात प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिजं इतक्या भरपूर प्रमाणात आहेत की याला एक खास नाव मिळालंय, सुपर फूड. आज आपण काय काय पाहणार आहोत? तर स्पिरुलिना शेतीमधली संधी काय आहे, सुरुवात कशी करायची, त्याची लागवड प्रक्रिया, काढणी, बाजारपेठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक गणित. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि हो, शेवटी यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली काय आहे हेही जाणून घेऊया. चला, तर सगळ्यात आधी बघूया की या व्यवसायात नक्की संधी किती मोठी आहे. जसं मी सुरुवातीला म्हणालो, आरोग्याबद्दलची जागरूकता खूप वाढली आहे. लोकांना आता पौष्टिक अन्न हवंय आणि त्यामुळेच स्पिरुलिनासारख्या सुपरफूडसाठी एक मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आपल्यासमोर तयार आहे. ठीक आहे, संधी तर आहे. पण मग प्रश्न येतो की या व्यवसायात सुरुवात करायची तरी कशी आणि त्यासाठी काय काय लागतं? आता ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण एक चांगला आणि फायदेशीर स्पिरुलिना प्रकल्प सुरू करण्यासाठी एकरभर जमिनीची अजिबात गरज नाहीये. फक्त फक्त 10 गुंठे जागासुद्धा पुरेशी आहे. आणि कमाल म्हणजे याच 10 गुंठे जागेत जर योग्य नियोजन केलं ना, तर महिन्याला तब्बल 35 ते 40 किलो स्पिरुलिनाचं उत्पादन घेणं शक्य आहे. म्हणजे विचार करा, कमी जागेत किती जास्त उत्पादन. अर्थात सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी उष्ण आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेलं हवामान लागतं. तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. एक स्पष्ट प्रोजेक्ट प्लॅन हवा आणि हो, स्वच्छ पाण्याचा स्रोत तर हवाच. चला, आता आपण प्रत्यक्ष स्पिरुलिना वाढवण्याची प्रक्रिया कशी असते ते टप्प्याटप्प्याने पाहूया. ही प्रक्रिया खरं तर 4 सोप्या टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा म्हणजे सिमेंट किंवा प्लास्टिकच्या टाक्या स्वच्छ पाण्याने भरणं. मग दुसरा टप्पा, त्यात उच्च दर्जाचं मदर कल्चर सोडणं. तिसरा, त्याच्या वाढीसाठी जी आवश्यक पोषक द्रव्य आहेत ती टाकणं. आणि चौथा टप्पा म्हणजे एअर पंपच्या मदतीने पाण्याला सतत ऑक्सिजन पुरवून ते हलतं ठेवणं. आता हे जे घटक दिसतायत ना, हे खूप महत्वाचे आहेत. स्पिरुलिनाच्या चांगल्या वाढीसाठी पाण्यात सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम आणि फॉस्फोरिक ॲसिड ही सगळी पोषक द्रव्ये अगदी योग्य प्रमाणात मिसळावी लागतात. बरं, स्पिरुलिना छान वाढलं, आता पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे त्याची काढणी करून विक्रीसाठी उत्पादन तयार करण्याचा. लागवडीनंतर साधारण 3 महिन्याने पहिली काढणी करता येते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये का? एकदा का त्याची वाढ सुरू झाली की मग आपण दररोज स्पिरुलिनाची काढणी करू शकतो. काढणीनंतरची प्रोसेस सुद्धा ठरलेली आहे. पहिल्यांदा स्पिरुलिनाला एका बारीक कापडातून गाळून पाणी वेगळं करायचं, मग ते स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर ड्रायरच्या मदतीनं त्यातला सगळा ओलावा काढून टाकायचा आणि मग या सुकलेल्या स्पिरुलिनाची पावडर किंवा गोळ्या बनवून छान पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करून ते बाजारात विकायला तयार होतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे या व्यवसायाची बाजारपेठ कुठे आहे आणि यासाठी गुंतवणूक किती लागते याचा आर्थिक गणित पाहूया. स्पिरुलिनासाठी खरं तर खूप मोठी आणि वेगवेगळी बाजारपेठ आहे. म्हणजे बघा, जिम्स आणि फिटनेस प्रेमी, जे लोक हेल्थ सप्लिमेंट्स घेतात ते, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, औषधांची दुकानं, इतकंच काय तर कुपोषणावर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा याला प्रचंड मागणी आहे. 10 गुंठ्याचा प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला साधारणपणे 6 ते 7 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक लागू शकते. पण थांबा, हा आकडा ऐकून घाबरून जाऊ नका, कारण ह्या उद्योगासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून अनुदान मिळतं, ज्यामुळे आपला आर्थिक भार बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. आणि आता आपण पोचलोय शेवटच्या टप्प्यावर. या व्यवसायात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते पाहूया. तर यशस्वी होण्याची गुरुकिल्ली काही गोष्टींमध्ये दडलेली आहे. पहिलं म्हणजे पाण्याचा पीएच लेव्हल 8 ते 10च्या मध्येच ठेवायचा. दररोजच्या कामांवर लक्ष ठेवणं, मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे. हवामानातील बदलांनुसार आपलं नियोजनही बदलायला हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, क्वालिटी. उत्पादनाच्या गुणवत्तेत सातत्य हवं. आणि शेवटी चांगली मार्केटिंग करून स्वतःचा एक ब्रँड तयार करणं.
या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते की जर उत्पादनामध्ये सातत्य ठेवलं आणि गुणवत्तेवर पूर्ण नियंत्रण ठेवलं तर हा व्यवसाय खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं तर स्पिरुलिना शेती हा कमी जागेत जास्त उत्पन्न देणारा, आरोग्यासाठी फायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असा एक उत्तम व्यवसाय आहे. आता जरा विचार करा, जमिनीचा एक छोटासा तुकडा एका मोठ्या आरोग्य क्रांतीची सुरुवात ठरू शकतो का?